श्री स्वामी समर्थ मंडळी. तर काल आम्ही 2 पायल्याच्या कुरड्या केल्या होत्या आणि आज आम्हाला 4 पायल्याच्या कुरड्या करायच्या होत्या. आता मी काल म्हटले होते की आज मी चीक हटवणार आहे, तर मला तो हटवायला जमला आहे का नाही कमेंटमध्ये नक्की सांगा. आम्ही ना पाठी उठूनच 2 पायल्याच्या केल्या होत्या आणि ह्या आता 2 पायल्याच्या आहेत. सगळ्यात अगोदर आहे ना आमच्या सुपर पॉवरवाल्या आजीने हलवला होता, त्यानंतर सासूबाईने आणि मग मी घेतला होता. आणि त्या दरवर्षी ना मला टोमणे देत होत्या की तुझं एकदा पण कुरड्याला हात लागलेला नाही. त्यामुळेच यावर्षी मी चीक पण हटवला आणि कुरडई पण बनवून दाखवली आणि या दोन्हीही कामांमध्ये ना मी सक्सेस झालेले आहे. कुरडाई तर खूपच छान झालेला होता, पण शेवटी एक पचका झाला होता. तो असा की थोड्याशा चिकामध्ये ना या गुंजा कमुंजा काय म्हणतात ते झालं होतं आणि एवढा सारा चिक होता बघा. आता मी तर नव्हता बघितलेला, पण हात का पाय सोऱ्या म्हणतात त्याने ना या जमतात असं म्हणत होते सगळे. मग तो ना आम्ही स्वतः जाऊन आणला. तो ना आमच्या शेजारच्या काकूंकडे होता. मी आणायला गेले तर ते सगळे झोपलेले होते. मग त्यांना उठवून ना त्यांच्याकडून तो काढून घेतला आणि घरी आणून ना तो स्वच्छ धुवून घेतला. आता हा सोऱ्यानं मी पहिल्यांदाच बघत होते आणि मला तर इतकी एक्साइटमेंट झालेली होती ते करून बघायला ना. आणि सगळ्यात खास एक गोष्ट मला तुम्हाला सांगायची आहे, ती म्हणजे आमची आजीबाई आहे ना, त्यांना चक्क कुरडई बनवता येत नाही. मला तर हे खूपच विशेष वाटतं. त्यांना कामाला अति तापड पण स्वभावाला खूप रागीट आहेत. आणि त्यांनाच ना मी टोमणं मारत होते की मी आता सगळ्यांना सांगणार की तुम्हाला कुरडई बनवता येत नाही. खूप वेळेस बनवा म्हटले, पण त्यांनी काय बनवली नाही. त्यांचं चालू होतं की इथून मागे मी कधी बनवली नाही आणि इथून पुढे मला काही बनवायची गरज नाही. आणि हे बघा, हे आमच्या कालच्या कुरडया आहेत. खूपच छान झाल्या होत्या आणि त्याच्यापेक्षा ना आजच्या तर खूप छान आलेल्या होत्या. कालच्यापेक्षा तर खूप पांढऱ्या शुभ्र झाल्या होत्या. त्याचं कारण म्हणजे कालच्या आणि आजच्या गावामध्ये ना फरक होता. चला मग मंडळी, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक नक्की करून जा.